पैसा सब कुछ नहीं, लेकिन सब कुछ करने के लिए पैसा ही चाहिए. पैशाचं महत्व काय आहे हे सातत्याने पटवून देण्याचं कारण हे आहे की आपल्या पिढ्यानं पिढ्या ह्या गरिबीत मेल्यात. म्हणजे आपल्या पूर्वजांपासून ही गरिबी चालत आलेली आहे आणि या गरिबीवर मात करून जर आपल्याला प्रगतीपथावर यायचं असेल, थोडंफार श्रीमंत व्हायचं असेल आणि आपल्या पुढच्या पिढ्या जर आपल्याला सुरक्षित करायच्या असतील तर आपल्याला कष्टाची कमाई करणं गरजेचं आहे. ज्याला पैशाचं महत्व कळतंय तो त्या पद्धतीने वागतोय. म्हणजे बरीचशी लोक अशी असतात की पैसा पैसा काय करायचं, आपण आहे त्या ठिकाणी चांगले आहोत, ठेविले अनंते तैशीची राहावे असं सांगितलंय आणि त्याच्यामुळं जसे आहात तसेच राहा आणि पिढ्याने पिढ्या तसंच मरा, ह्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात याला छेद देण्यासाठी आम्ही मालक व्हायचं स्वप्न बघा ही मालिका सुरू केली होती. त्याचे बरेचसे 200 पर्यंत भाग झालेत. आता नोकर कशाला, मालकच होऊ या मालिकेची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला नेमकं काय बनायचं आहे, आपल्याला मालक कसं बनायचं आहे आणि मालक बनण्याची प्रक्रिया नेमकी कशी सुरू आहे हे आपण सांगायला सुरुवात केली. आपण बघा म्हणजे कोणाला कसे पैसे हवे असतात. म्हणजे बऱ्याचशा लोकांचं जे डोकं असतं ते फार वेगळ्या पद्धतीने चालतं. म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. भिकारी जो असतो तो भिकारी काय करतो की त्याला तात्काळ म्हणजे आत्ता पैसे हवे असतात, मला आत्ता पैसे द्या. म्हणजे भिकाऱ्याला लगेच पैसे असतात, त्याच्याकडे भविष्याचं काही नियोजन नसतं, त्याच्यामुळे तो अखंड भिकारी असतो. त्याच्याकडे कितीही पैसे दिले तरी तो भिकच मागत असतो. म्हणजे आपण आता काही वृत्तपत्र बघितली त्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात एका भिकाऱ्याकडे एवढी एवढी संपत्ती सापडली. म्हणजे आत्ताच अगदी 8 दिवसापूर्वीची बातमी आहे. मुंबईमध्ये एका भिकाऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या झोपडपट्टीमध्ये त्या झोपडीमध्ये जेव्हा तपासणी केली तेव्हा पैशांची पोती भरलेली होती. तर त्या पैशांचा कुठल्याही प्रकारचा विनियोग न करता तो मरेपर्यंत भीक मागत राहिला. असे अनेक माणसं असतात की त्यांच्याकडे येणारा पैसा त्याचा विनियोग आपण कसा करायचा हे त्यांना कळत नसतं, म्हणून ती भिकारीच्या भिकारीत राहतात. आता कामगार वर्ग जो असतो बघा, रोजंदारीवर काम करणारे असतात, रोज काम करणारे नाका कामगार असतात किंवा आणखीन मजुरीवर जाणारे लोक असतात, त्यांना रोज पैशांची गरज असते. म्हणजे भिकाऱ्याला आत्ता गरज असते, कामगारांना रोज पैशांची गरज असते. म्हणजे मला आज जर पैसे मिळाले तर मी आज कमवून खाईन, उद्याचं काय नाही माहिती. म्हणजे कामगाराची इच्छा फक्त त्या दिवसापुरती मर्यादित असते. नोकरी करणारा जो माणूस असतो त्याची गरज महिन्यापुरती असते. म्हणजे महिनाभरामध्ये मला पगार मिळेल त्या आशेवर तो जगतोय. अगदी त्याची जे काही सगळे नियोजन असेल की ज्या काही गोष्टी असतील त्या महिन्याच्या सुरुवातीला पैसा संपल्यानंतर त्या संपतात आणि पुन्हा एकदा त्या पगाराची ते वाढ बघत बसतात. जे काही मोठी लोक आहेत, मोठे पगारदार आहेत, त्यांची गोष्ट वेगळी असते. मी जी ही मालिका चालवतो ती फक्त सामान्य लोकांसाठी चालवतोय. म्हणजे फार मोठे तुम्ही श्रीमंत व्हाल अशी अपेक्षा ठेवू नका. आपण फक्त स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, आपण स्वावलंबी बनायचंय, आपल्याला कोणाकडे हात पसरायला लागणार नाहीत याची व्यवस्था करायची. म्हणून आपण मालक बनायचं आहे. छोटं का नाही, आपलं साम्राज्य छोटं असू दे पण आपल्याला मालक बनायचं आहे. पण नोकरीवाला जो असतो त्याची अपेक्षा ही महिनाभराची असते. पण बिझनेसमन जो असतो म्हणजे उद्योग करतो तो आत्ता लगेच त्याला नको नसतं, त्याला दिवसापुरती नको असतं, त्याला महिन्यापुरती नको असतं, तर तो 1000 दिवसांची वाट बघतो. 1000 दिवस तो बिझनेस करतो आणि त्याच्यानंतर धंद्यामध्ये जम बसून तो पिढ्याना पिढ्या अगदी चांगल्या प्रकारे जगण्याचे मार्ग शोधून ठेवतो. आणि म्हणून ज्याला लगेच पैसा पाहिजे तो सगळ्यात गरीब असतो आणि ज्याला थोडी वाट बघून पैसा मिळवावा लागतो तो नेहमी श्रीमंत होतो. आपल्याकडे काय झालंय, फास्ट फूडचा जमाना आहे. आम्हाला लगेच पाहिजे, म्हणजे आत्ता जे मिळेल ते मला लगेच खायचं आहे. मग तो पिझ्झा असेल, बर्गर असेल, वडापाव असेल किंवा आणखीन पाणीपुरी वगैरे असे जे तात्काळ मिळणारे जे पदार्थ असतात ते खाण्याचा त्याचा पोटाला आपल्याला काही उपयोग होत नाही, उलट आपल्या शरीराला ते हानिकारक असतात.
आणि तरीही ते आपण खातोय. आपण आपल्या शरीराचा विचार करत नाही. तसंच पैसा कमावताना आपण भविष्यकाळाचा विचार करत नाही. आणि भविष्यकाळाचा जर विचार केला नाही तर मात्र आपली अवस्था अत्यंत वाईट होते. म्हणजे बघा, आपण एक 10-10 वर्ष आपण पैसे कमावतो आणि एकाच वेळेस लग्न वगैरे घरातलं निघतं, त्यावेळेस सगळा पैसा आपण खर्चून टाकतो. कोणासाठी खर्च करतो? जी लग्नाला येणारी माणसं असतात त्यांनी आपल्याला चांगलं सांगावं म्हणून, त्यांची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून आपण चांगलं मंडप घालतो, अगदी चांगले वाजंत्री बोलवतो, चांगलं खानपान ठेवतो, प्रचंड खर्च करतो. म्हणजे 10 वर्ष कमावलेला पैसा हा तात्काळ आपला संपवतो. काही गरीब लोक असतात ते अगदी जमिनी विकून, म्हणजे आयुष्यभराची कमाई एकाच लग्नात घालवून नंतर कर्जबाजारी होणारी अनेक मंडळी आहेत. आता या व्यवस्थेत जगायचं की आपण एक छोटासा बिझनेस उभारून चांगल्या प्रकारे पुढच्या पिढ्यांना सुरक्षित करायचं, की किमान आपली जरी पिढी आहे की आपण ज्यांना जन्माला घातलंय ती लोक जरी सुरक्षित राहिली, तीही चांगल्या प्रकारे जगू शकली, तर आपल्या जिवंतपणाला किंवा आपल्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे. मित्रांनो, इथे श्रीमंत प्रत्येकालाच व्हायचं आहे, म्हणजे कोणालाच वाटत नाही की मी गरीब राहावं. मात्र सगळे श्रीमंत होतात अशातला भाग नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की ज्यांना श्रीमंत व्हायचं आहे ती लोक प्रत्यक्ष कृती करतात, प्रत्यक्ष काम करायला सुरुवात करतात. काही जी मंडळी असतात ती फक्त विचार करत राहतात, फक्त आयडिया लढवतात, फक्त मनोरथर असतात, स्वप्न बघतात. मात्र ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कुठल्याही प्रकारची हालचाली करत नाही आणि म्हणून ती हाय तिथेच राहतात. म्हणून श्रीमंत होण्याचं प्रमाण बघा तुम्ही किती. म्हणजे आपल्या देशामध्ये तुम्ही जर इतर देश आणि आपला देश याच्यामध्ये जर बघितलं तर इतर देशांमध्ये प्रत्येक माणूस हा स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतो की स्वतःच्या पायावर तो उभा असतो. आपल्या देशामधली परिस्थिती काय, तर आपल्याकडे गरिबींची संख्या जी आहे ती प्रचंड आहे. कारण गरीब हा अल्पसंतुष्ट आहे, त्याला तात्काळ पाहिजे असतं, त्याला आज पाहिजे असतं, त्याला उद्याची फिकीर नसते. आणि त्याच्यामुळं जो उद्याचं नियोजन करत नाही तो कायम गरीब असतो. आणि ह्या गरिबीच्या रेखेतून जर आपल्याला वर जायचं असेल तर आपल्याला ज्ञान मिळवणं गरजेचं आहे, आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. योग्य ते ज्ञान मिळवून आपण आपल्या व्यवसायामध्ये सातत्याने प्रगती करू शकतो. तुम्ही बघा, मोठमोठे बिझनेसमन आहेत, त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, पण ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे ते कुठे थांबलेले तुम्हाला दिसणार नाहीत. ते कुठे 15 दिवस पिकनिकला गेलेत, 8 दिवस झोपून राहिलेत की आता माझ्याकडे भरपूर आहे, आता मला काहीही करायची गरज नाही, असं कधीही बोलत नाहीत. ते घड्याळाच्या काट्यावर राहून चालतात. त्यांची ऑफिसं बरोबर 8-9ला उघडतात आणि रात्री 8-9च्या नंतर ती बंद होतात. म्हणजे 12-12 तास ही लोक ऑफिसमध्ये काम करतात आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतरही ही लोक सतत कार्यरत असतात. म्हणजे साधारणतः 15 ते 16 तास ही सातत्याने काम करतात. आणि जेव्हा काम नसेल तेव्हा ते ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करतात. ते काहीतरी असे व्हिडिओ ऐकत बसतात, नवीन नवीन आयडिया कशा सुचतील हे पाहतात, पुस्तकं वाचतात. आत्ता काय झालंय आपल्याकडे, सध्या वाचण्याची सवयच गेली. म्हणजे पुस्तकं तर कोण वाचत नाहीत. मोबाईलवर आपल्याला भरपूर मटेरियल आहे, तेही वाचायचा आपल्याला कंटाळा येतो. म्हणजे नवीन ज्ञान घेण्यासाठी आपण प्रयत्नच करत नाहीत. त्याच्यामुळे आपल्या व्यवसायाची प्रगती ही कधीही होत नाही. आणि म्हणून जर व्यवसाय वाढवायचा असेल, आपल्याला श्रीमंत बनायचं असेल, गरिबीच्या रेखेत खाली आपण राहायचं नसेल व पुढे जायचं असेल तर आपल्याला प्रथम ज्ञान वाढवलं पाहिजे, आपली बुद्धिमत्ता वाढवली पाहिजे, आपण मेहनत केली पाहिजे आणि खर्च कमी केला पाहिजे. म्हणजे आपल्याला जर धंदा चांगल्या प्रकारे करायचा असेल तर आपण व्यवसायामध्ये उतरल्यानंतर पहिल्यांदा पुढे आपला व्यवसाय 1000 दिवसांचा आपल्याला करायचा आहे तर आपल्याकडे 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड हा आपल्याकडे तयार राहायला पाहिजे. म्हणजे आता माझ्याकडे पैसे संपले, आता मी काय करू. आपल्याकडे जर ती व्यवस्था नसेल तर आपला धंदा तिथल्या तिथे स्टॉप होतो. म्हणून पहिला नियम लक्षात ठेवायचा की आपल्याला आलेल्या पैशातून आपल्याकडे 6 महिन्याचा रिझर्व्ह फंड पाहिजे. किंवा 6 महिने जर आपल्या उद्या लॉकडाऊन झालं, 6 महिने कोरोना आला किंवा 6 महिने आपण आजारी पडलो का आपला अपघात झाला तर कुठेही व्यवसाय थांबता कामा नये. हे जर आपण बघितलं तर आपल्याला धंद्यामध्ये कुठल्याही अडचणी येत नाही. प्रत्येक महिन्याला म्हणजे आपला व्यवसाय झाल्यानंतर जो व्यवसाय सुरू असतो तो 1 महिन्याच्या नंतर म्हणजे साधारणतः 30-31 तारखेला आपण जर हिशोबाला बसलो आणि आपल्याला लक्षात येतं की आता आपल्याकडे किती पैसे आलेत, किती यायचे आहेत, त्याच्यापैकी 20% रक्कम
ही आपण बाजूला काढली पाहिजे, ती आपण इन्व्हेस्ट केली पाहिजे. इन्व्हेस्ट अशा जागी केली पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला पैसे वाढतील. आपण फायनान्स बद्दलची जी पुस्तकं आहेत, आपल्याला आर्थिक गणित जी मांडायची असतात त्याच्या बाबतीतलं ज्ञान जे आहे, त्याची पुस्तकं असतील, त्याच्यावरच्या बातम्या असतील. म्हणजे आपल्याकडे बघा टीव्ही चॅनल भरपूर आहेत. आपण कधीतरी बातम्यांचे चॅनल बघतो, फार कमी बघतो आपण. पण त्याच्यानंतर पिक्चर्स असतील, गाणी असतील, राजकारण असेल याचं बघतो. पण या टीव्हीवर आपल्याला अनेक प्रकारची नॉलेज देणारी चॅनल्स आहेत. त्याच्यामध्ये फायनान्सची चॅनल्स आहेत, अगदी शेअर बाजाराची आहेत, आणि विविध प्रकारची जी माध्यमं आहेत त्याचे तुम्हाला ज्ञान मिळवण्यासाठी ती लोक सतत धडपडत असतात, झटत असतात. पण आपण त्या चॅनलकडे कधीही जात नाही, ती चॅनल आपण टीव्हीवर कधीही बघत नाही. आणि म्हणून आपल्याला फायनान्स बद्दलची माहिती आपण वाचली पाहिजे, ती विविध माध्यमातून आपण घेतली पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आपल्याला एका इन्कम सोर्सवर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर एकच धंदा करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला एक धंदा आपला प्रमुख असेल, आणि जिथे आपण राहू, जिथे आपलं दुकान असेल, जिथे आपलं ऑफिस असेल, की जिथे आपण राहू तिथून आपल्याला विविध प्रकारचे व्यवसाय हे करता आले पाहिजेत. म्हणजे एकाच माध्यमातून जर आपण पैसे जमा करायला लागलो, कमवायला लागलो, आणि तो धंदा बंद झाला तर आपण अडचणीत येतो. या कोरोना काळामध्ये सगळ्यांची तशीच वाताहत झाली. म्हणून आपल्याला इन्कम सोर्स हे वाढवले पाहिजेत. सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्याला जर गरज नसेल तर आपण कर्ज घेतलं नाही पाहिजे. आपण नको त्या गोष्टींसाठी कर्ज घेतोय, आणि घेतलेलं कर्ज नको त्या कारणांसाठी खर्च करतोय. आपला खरोखर गरज असेल तर कर्ज घ्यावं. कर्ज घेतल्यानंतर ते ज्या कारणासाठी घेतलंय त्याच कारणासाठी ते खर्च केलं पाहिजे. आणि एकदा का कर्ज घेतलं तर त्याचे हप्ते आपण वेळेवर फेडले पाहिजेत. आपल्याला काय होते, आपण उसने पैसे कोणाकडून तरी मागतो आणि आपण ते द्यायचं नाव करत नाही. त्याच्यामुळे आपली नातेवाईकांकडे पत खराब होते. दुसरी गोष्ट म्हणजे बँकेचे कर्ज आपण वेळेवर हप्ते फेडण्याऐवजी आपण टंगलमंगल करत राहतो, आणि मग आपली बँकांमधली पत ही खालावते. आणि पुढे जेव्हा खरोखर आपल्याला गरज असते ना कर्जाची, तेव्हा कुठलीही बँक आपल्याला कर्ज देत नाही. पुढची महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला गरज नसेल तर कुठल्याही प्रकारची मोठी गोष्ट, खर्चिक गोष्ट ही विकत घेऊ नका. म्हणजे अगदी कालच ॲपलने एक नवीन मोबाईल लॉन्च केलाय, अगदी 2 लाखापर्यंत किंमत आहे, आणि लोक रांगा लावून ते विकत घेत आहेत. ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे त्यांनी घ्यायला हरकत नाही. पण जे आपली सामान्य कुटुंबातली जी पोरं आहेत तीही आता हे मोबाईल घ्यायला लागलीत. त्या 2 लाखाच्या मोबाईलचा फारसा उपयोग काही होतो असं कधीच झालेलं नाही. पण आपल्याला ती नवाजायची, धज करण्याची, स्टाईल मारण्याची जी कला आपल्यामध्ये जन्मजात अवगत आहे. म्हणजे दुसऱ्यावर इम्प्रेशन मारायचं. माझ्याकडे 2 लाखाचा मोबाईल आहे. मुद्दा असा आहे की तुमच्याकडे 2 लाखाचा मोबाईल आहे की 5 लाखाचा मोबाईल आहे हा महत्वाचा नाही आहे. तुम्ही तो कसा मिळवलाय, तो सहकमाईतून मिळवलाय की बाप कमाईतून मिळवलाय. आणि हे सगळं 2 लाखाचा मोबाईल वापरताना त्या 2 लाखाच्या मोबाईल मधनं तुम्ही इन्कम किती करताय, तुमच्याकडे सध्याची काय परिस्थिती, तुमची आर्थिक परिस्थिती काय. म्हणजे घरामधली परिस्थिती आपल्याला अत्यंत वाईट असते. आपण कर्जबाजारी असतो, लोकांची देणं असतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करणं आवश्यक असतात व्यवसायामध्ये. तर न करता आपण खर्चिक गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात घ्यायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे एखादी गाडी असते तरीही आपण भारीतली गाडी केवळ लोकांना जळवण्यासाठी, लोकांना सोडून द्या, शेजारच्या किंवा नातेवाईकांना जळवणं एवढंच असतं. कारण बाकीच्या लोकांना काही तुमची पडलेली नसते. नातेवाईक आणि शेजारी यांना जळवण्यासाठी आपण ह्या गाड्या घोड्या घेतो, आणि मग धंद्याचे आपण 12 वाजवतो. मग हीच लोक आपल्याला हसतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या खर्चिक गोष्टी आपण केल्या नाही पाहिजेत. आणि शेवटची गोष्ट, आपल्याला जी इन्व्हेस्टमेंट करायची असते ती इन्व्हेस्टमेंट करताना आपण ती विचारपूर्वक केली पाहिजे. आपल्याकडे कमी पैसे असतात की जास्त पैसे असतात, आपले पैसे बुडणार नाहीत याची आपण व्यवस्था केली पाहिजे. तर ती जर व्यवस्था आपल्याला जर करता नाही आली तर आपण कमावलेला पैसा हा अक्षरशः कोणीतरी खाऊन जातोय, लुटून जातोय, आणि आपल्या पैशावर दुसरा कोणतरी मजा मारतोय. तर ह्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या, म्हणजे फायनान्सच्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला याच्यासाठी मी दिल्या, की बऱ्याच लोकांचे त्या संदर्भातले प्रश्न आलेले की नेमकं काय करायचं, आणि म्हणून त्या प्रश्नांची एकंदरीत गोळाबेरीज करून ते आपण देतोय. एकाने एक पाठवले, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी स्टोरी पाठवली की तुम्ही सतत सांगताय की पैसा कमावला पाहिजे, तर पैसा श्रेष्ठ आहे की बुद्धी श्रेष्ठ आहे. त्यांनी काय सांगितलंय की देव 10 लोकांना प्रसन्न झाला, 10 लोकांपैकी देवाने विचारलं की तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते सांगा, मी तुम्हाला ते देतो. 10 पैकी 9 लोकांनी सांगितलं
की आम्हाला बुद्धी पाहिजे, आम्हाला ज्ञान पाहिजे. आणि एका माणसाने सांगितलं की मला पैसा पाहिजे, धन पाहिजे मला. देवाने त्याला धन दिलं, बाकीच्या 9 लोकांना बुद्धी दिली. आणि देवाने दिलेल्या पैशातून ज्याला ते पैसे मिळाले त्याने ही बुद्धिमान माणसं कामाला ठेवली. मग धन श्रेष्ठ की बुद्धी श्रेष्ठ असा त्यांनी प्रश्न विचारलाय. खूप मार्मिक स्टोरी आहे ती, की जर पैसेवाल्याने बुद्धिवंतांना जर कामाला ठेवलं तर मग पैसा श्रेष्ठ की धनवान, बुद्धिवाले श्रेष्ठ आहेत की पैसावाला श्रेष्ठ आहे? माझं त्याला या चॅनल पुन्हा एकदा उत्तर आहे की तुम्हाला बुद्धी श्रेष्ठ आहे. कारण ही जी 9 लोक बुद्धिमान आहेत त्यांच्याकडे धंदा कसा करायचा, व्यवसाय कसा करायचा, काम कसं करायचं याची अक्कल आहे. आणि त्याच्याकडे फक्त पैसा आहे, त्याच्याकडे अक्कल नाहीये. तो धंदा चांगल्या प्रकारे करू शकणार नाहीत. आपल्याकडे अनेक मंडळी की ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आला, मग तो जमिनी विकून आला असेल किंवा इतर मार्गातून आला असेल, पण तो पैसा आल्यानंतर तो वापरायची अक्कल नसल्याने आणि फक्त पैसा असल्याने त्यांचे धंदे मातीमोल झालेत. आपल्याला अनेक श्रीमंतांचं आकर्षण होतं, काय झाली त्यांची अवस्था ते बघा. म्हणजे पैसा आपल्याला नेमका कशासाठी पाहिजे? पैसा आम्ही तर नेहमीच सांगणं आहे की आपण फार श्रीमंत बनू अशातला भाग नाही. मी काही फार मोठा श्रीमंत आहे अशातलाही माझा भाग नाहीये. पण माझी काही जी स्वप्न होती ती मला पूर्ण करता आली आणि ती मी कशी पूर्ण केली हे सांगण्यासाठी ही मालिका मी चालू केली. तुम्ही बघा आपल्याकडे विजय मल्ल्या प्रचंड पैसा कमावला, सगळ्याला आपल्याला त्यांचं आकर्षण होतं विजय मल्ल्याचं, की चांगल्या चांगल्या मुलींबरोबर त्याचे फोटो येत आहेत, त्यांची कॅलेंडर प्रसिद्ध होत आहेत, अगदी त्याच्या एअरलाईन्स आहेत, बिअर बारच्या फॅक्टरीज आहेत किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडे सांगितल्या जायच्या. आजची परिस्थिती काय आहे विजय मल्ल्याची? आजची परिस्थिती ही आहे का जो परदेशामध्ये पळून गेला, आपला देश सोडून त्याला पळावं लागलं आणि जो तिथे गेलाय तिथून त्याला बाहेर पडता येत नाही. बाहेर पडला तर लोक चोर 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 म्हणून ओरडतात. आजही त्याचा एक पाय घरात आणि एक पाय जेलमध्ये अशी परिस्थिती त्याची आहे. म्हणजे चोरासारखं जीवन त्याला जगावं लागतं. एवढ्या पैशाची तुम्हाला आवश्यकता नाही. हीच कॅटेगरी सगळ्यांना लावता येईल. म्हणजे अगदी काल परवा पकडलेला सचिन वाजे असेल पोलीस ऑफिसर, प्रदीप शर्मा असेल, अविनाश भोसले असेल किंवा जी काही मंडळी आता तुरुंगात जात आहेत किंवा तुरुंगाच्या बाहेर आहेत, ही सगळ्या मंडळींची जर प्रॉपर्टी बघितली त्यांनी प्रचंड पैशांचा हव्यास धरला आणि ही लोक मातीमोल झाली. म्हणून ज्याला पैसे कमवायची अक्कल असते तोच पैसा कमावलेला सांभाळू शकतो. नाहीतर ही जी गोष्ट यांनी पाठवलेली आहे की बुद्धी श्रेष्ठ की पैसा श्रेष्ठ, माझं आजही म्हणणं आहे की बुद्धी श्रेष्ठ आहे. आणि ज्याच्याकडे बुद्धी आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, जो सातत्याने ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो तो श्रीमंत होतोच होतो.